लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग शॉर्टमध्ये सांगणं शक्य नाही, कारण आज स्टोरी पुढे गेली नाहीये, तर आज नातं पुढे गेलं आहे. प्रेक्षकांनो, प्रत्येक क्षण इतका महत्वाचा आहे ना, प्रत्येक संवाद इतका भावनिक आहे. प्रेक्षकांनो, हा भाग काही समराईज करण्यासाठी नाही, तर मनात साठवून ठेवणारा आहे. प्रेक्षकांनो, चला आजचे सविस्तर आपण रिव्ह्यू ऐकूयात. आणि इकडे आपण बघतो की सुरुवातीला काव्या सिद्धीवर आलेली असती आणि पार्थ तिचा हात हातात घेऊनच असतो आणि म्हणतो की नर्स, डॉक्टर, काव्या शुद्धीवर आलाय, पटकन आत या. तेवढ्यात काव्या म्हणते की अहो. काव्या म्हणते की काय झालंय तुम्हाला. पार्थ म्हणतो की तुम्हाला उठून बसायचंय ना. काव्या म्हणते की त्यांना कशाला बोलवतायत, तुम्ही आहात ना. अगा प्रेक्षकांना बघा, आता काव्याला प्रत्येक क्षण हा पार्थ सोबत घालवायचा असतो, त्यामुळे काव्या म्हणते की तुम्हीच मला उठवून बसू शकतायत ना. तर बघा, आता पार्थ सुद्धा तिला हळूवारपणे, तिला त्रास होणार नाही या अशा पद्धतीने तिला हळूवार उठून बसवतो. आणि बघा, आता पार्थ तिच्या हातांना किस करतो आणि काव्या हे फक्त अनुभवत असते. ती पार्थला म्हणते की ठीक आहे मी देशमुख. पार्थ तिला म्हणतो की एवढा वेळ लावणार का शुद्धीवर यायला, असं करतात का माझ्या बरोबर. काव्य म्हणते की मी अशा शुद्धीवर न येऊन सुद्धा माझ्या बोक्याने मला ॲक्सेप्ट केलं आहे, हे माझ्या मेंदूपर्यंत कसं पोहोचलं. आणि पार्थ मग म्हणतो की मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना चेक करायचं असेल. प्रेक्षकांनो बघा, काव्या पार्थचा हात पकडते आणि म्हणते की देशमुख बसा. पण पार्थ म्हणतो की मी डॉक्टरांना बोलवतो, पण काव्या ऐकत नाही. ती म्हणते की देशमुख बसा. आणि काव्या त्याला म्हणते की शरीर बरं आहेत माझं, पण माझं मन म्हणतंय माझ्या बोक्याने माझ्या जवळ बसावं थोड्या वेळ. काव्या पार्थचे डोळे पुसते आणि त्याला त्याच्या गालावर हात लावून म्हणते की आपली वेळ आहे, ही आपली मोमेंट आहेत ही. काव्या म्हणते की आत्ता जर डॉक्टर आत आले ना, तर घरचे सगळेही आत येतील, सगळे मिळून काळजी करतील ना माझी. काव्या म्हणते की त्या सगळ्यामध्ये आपण दोघे हरवलो जाऊ पार्थ. काव्या म्हणते की म्हणून सांगते, 1 मिनिट थांबा ना, नका ना जाऊ. माझी काळजी करणारा, माझ्यासाठी धावपळ करणारा, अख्खं जग डोक्यावर घेणारा, सतत इकडनं तिकडे फेऱ्या मारणारा, काही न खाल्लेला माझा बोकाच आहेत ना. आता इकडे पार्थ तिला म्हणतो की तुम्ही नक्कीच आत्ता शुद्धीवर आलात ना. पार्थ म्हणतो की मी काल काय करत होतो हे करेक्ट कसं माहिती तुम्हाला. आणि काव्याला थोडा त्रास होतो म्हणून ती करते आणि पार्थ त्याची काळजी घेऊन म्हणतो की सावकाश. काव्या म्हणते की सांगते. काव्या म्हणते की कारण टॉप 20 पैकी असलेल्या या आर्किटेक्टपेक्षा 1% जास्त हुशारी या भावी IAS होणाऱ्या मांजरीकडे आहे. काव्या म्हणते की बघा ना पार्थ देशमुख, तुम्ही मला बरोबर परीक्षेच्या 1 दिवस आधी निघायला लावलं. प्रेक्षकांनो, आता बघा, पार्थला ना हे ऐकून फार रडायला येतं, त्याच्यामुळे तिची परीक्षा मिस झालेली असते प्रेक्षकांनो. पण हे काव्याला अजून माहीत नसतं. पण पार्थच्या डोळ्यातले अश्रू काही संपत नाही आणि काव्या त्याला त्याच्याशी बोलत असते. काव्या म्हणते की बरं झालं ना हे सगळं उद्या परीक्षेच्या दिवशी झालं असतं तर. प्रेक्षकांनो, जशी काव्या बोलते तसं इकडे पार्थला रडायला येतं. काव्या म्हणते की काय केलं असतं मी. काव्या स्वतःचे डोळे पुसते, पण पार्थचं रडणं काही थांबलेलं नसतं. पार्थ एक शब्दही बोललेला नसतो, म्हणून काव्या त्याच्याकडे बघत असते. काव्या म्हणते की देशमुख, इकडे बघा, इकडे बघा, काय झालं तुम्हाला, काय झालंय, काय एवढे रडताय, बोला ना, काय झालं. प्रेक्षकांनो, पार्थला काव्याला माहितीच नसतं की आपण रात्रभर बेशुद्ध होतो ते. आणि बघा, आता पार्थ तिला खरं काय आहे ते सांगतो. पार्थ म्हणतो की तुम्ही अख्खा रात्रभर बेशुद्ध होत्या आणि परीक्षा आज होती. पार्थ म्हणतो की 1 तास झाला परीक्षा सुरू होऊन. पार्थ बघा तिची माफी मागतो आणि तिला म्हणतो की आय एम सॉरी, परीक्षेच्या 1 दिवस आधी निघून सुद्धा मी तुम्हाला वेळेवर परीक्षेला पोचवू शकलो नाही. प्रेक्षकांनो, पण मात्र इकडे आता काव्यसुद्धा क्षणभर तिला सुद्धा वाईट वाटलेलं असतं की आता बघा ना, एवढी मोठी परीक्षा असते आणि त्या परीक्षेचा तिने किती वर्षभर अभ्यास केलेला असतो, रात्रभर जागून अभ्यास केलेला असतो आणि त्याच एक्झामला ती वेळेवर पोहोचू शकली नाही, याचं तिला क्षणभर वाईट वाटलेलं असतं. आणि इकडे पार्थ आता
कोलमडून जातो आणि तिच्या मांडीवरच झोपतो. पण काव्यासुद्धा निशब्द झालेली असते. आणि प्रेक्षकांनो, आता पुढे त्यांनी तर काही दाखवलेलं नाही आहेत. पुढे आता काव्यासुद्धा विचार करते आणि पार्थ तिच्या मांडीवर झोपेल असतो, म्हणजे रडत असतो, त्याला वाईट वाटलेलं असतं. आणि इकडे आशाताई बघा प्रेक्षकांनो, म्हणजे काव्याची म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे 4 जण होते त्यांची वाट बघत असता. मेन तर काव्याच आहे, कारण तिलाच लागलेलं आहे, तीच ॲडमिट होते. आणि इकडे आपण बघणार मानिनी काकू पूजेची, म्हणजे तिला ऑक्शन करायची, तिच्यावरनं आरती ओवाळायची. आपण म्हणतो ना की भाकरीचा तुकडा ओवाळून असं टाकून द्यावा, तसं सगळी तयारी त्यांनी केलेली करत असतात. आणि आशा म्हणते की वहिनी, अहो वहिनी ते आले. इकडे मानिनी काकू म्हणतात की हो आले आले. पण आशा म्हणते की अहो या ना वहिनी. मानिनी काकू म्हणतात की हो आले ग आशा. त्या आरतीचं ताट घेऊन जातात. मानिनी काकू आवाज देतात की विक्रम, शारदाताई, काव्या आली बघा. प्रेक्षकांनो, आता काव्याला या अशा अवस्थेत बघून मात्र प्रत्येकाला रडायला येणार अशी स्थिती अवस्था असते. प्रेक्षकांनो बघा, आता काव्या तर घरी आलेली असती. काव्याच्या मागे पार्थ असतो, तिच्या शेजारी नंदिनी असते आणि नंदिनीच्या मागे जीवा असतो. प्रेक्षकांनो, काव्याला बघून मानिनी ताईंच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं बघा प्रेक्षकांनो. पण दुसरीकडे मात्र ह्या किती काळजी दाखवतात वसू आत्या आणि रम्या. मग ह्या का आल्याने काव्याची विचारपूस वगैरे करायला, कारण त्यांना प्रेक्षकांनो वाईट वाटलेलं असतं. त्यांना वाटत म्हणजे त्यांची जी हाय होती ना प्रेक्षकांनो, ती खूप गहाण होती की अशी दुश्मनासोबत पण नको, अशी त्यांची ती हाय काव्याला होती. पण जाऊ द्या, आपण तो नंतर बोलूया त्या विषयावर. आता बघा, काव्या घरी आली आहे तर तिला सुखरूप आता घरामध्ये तिचं ऑप्शन वगैरे तिची दृष्ट काढून तिला घरात घेणं आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, आता तेवढ्यात शारदाताईसुद्धा हातात काहीतरी घेऊन येतात, मीठ वगैरे असेल. आणि काव्या आईला बघून म्हणते की आई तू. शारदाताई म्हणतात की अगं, तुझी अशी अवस्था झाल्यावर माझा जीव थाऱ्यावर राहील का. आणि प्रेक्षकांनो, आता शारदाताई म्हणजे काव्याची आई आता काव्याची शांतपणे अशी दृष्ट काढत असतात आणि तिला अशी घट्ट मिठी मारतात, तिला बरं वाटावं. तिला बघा ना, तिला पण खूप रडायला येतं. शेवटी आता माई लेकी आहे त्या. आणि प्रेक्षकांनो, आता दुसरीकडे आपण बघतो की मानिनी काकूंनी काव्याला हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे बारीकाईने जर बघितलं ना तर मानिनी काकू नुसती काव्याचंच औक्षण नाही करत, त्याचबरोबर नंदिनीचं देखील औक्षण करतात. हे खूप म्हणजे त्यांच्या दोन्ही सुना आता काय म्हणतात ना माप ओलांडून घरात आल्यासारखं त्यांनी त्यांचं औक्षण केलेलं असतं. हे देखील नंदिनीच्या लक्षात येतं प्रेक्षकांनो. आणि मानिनी ते औक्षण केल्यानंतर म्हणतात की काय योगायोग आहेत बघा, आजच आशाने अख्ख्या घराची दृष्ट काढली आणि आज काव्या परत आली. आणि मानिनी काकू म्हणतात की काव्या बाळा, तू काय विचार करतेस हे कळतं आहे मला. त्या म्हणतात की खरं सांगू का अगं, एवढ्या मोठ्या संकटातून तू परत आली आहेस, आज अशी आमच्या समोर उभी आहेस आणि डिस्चार्ज होऊन एवढ्या लवकर घरी आली आहे. त्या म्हणतात की हेच खूप आहेत बाळा. आणि तिकडनं विक्रम बाबा पण म्हणतात की हो एक्झॅक्टली. ते म्हणतात की अगं बाळा, त्यासाठी आयुष्य पणाला लावायची काहीच गरज नाहीये. तिकडनं बाबा म्हणतात की बचेंगे तो. इकडनं लगेच नंदिनी म्हणती और भी लढेंगे. या वाक्याने त्यांनी थोडासा माहोल रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. इकडं आता बाबांचा फेमस डायलॉग, लेकी सुना येती घरा तोची दिवाळी दसरा. विक्रम दादा म्हणतात की काय धन्या. आणि मानिनी काकू म्हणतात की चला चला आत या. इकडनं नंदिनीने काव्याचा हात पकडलेला असतो, दुसरीकडे शारदाताईंनी एका साईडने काव्याचा हात पकडलेला असतो. असे करून ते घरामध्ये येतात. आणि प्रेक्षकांनो, घरामध्ये येता आता सगळं घर ही काव्या निहाळत असते. आता हे बघा, कितीही काही असो पण ती हॉस्पिटलमधनं आली, घर बघणं म्हणजे आपलं घर बघणं हे थोडंसं सुकून, थोडंसं 50% माणसाला यातनं बरं वाटत असतं. आणि ती बघत असते, तेवढ्यात तिचा पाय अडखळतो आणि ती पडणार, तेवढ्यात तिला पार्थ सावरतो. आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अगं सावकाश काव्या, तुला असं जमणार आहे का रूमपर्यंत जायला. आणि इकडे आता पार्थ मानिनी काकूंना म्हणतो की ती वेळच येणार नाही. आणि काव्या कशी बघते पार्थकडे, म्हणजे काय करणार आहेत पार्थ हे तिला सुद्धा माहीत नसतं. आणि आता पार्थ बघा म्हणतो की 1 महिन्यापूर्वी तुम्ही परत आला होता, तेव्हा मी तुम्हाला ॲक्सेप्ट नव्हतं केलं, तुम्ही स्वतःहून गेस्ट रूम मध्ये गेला होता. इकडे मात्र वरती वसू आत्या आणि ही रम्या खूप गंमत बघत असते.
पार्थचा एक शब्द त्या काय लावून घेतात आणि मस्त आनंदात हसत असतात. परत त्याच्यानंतर त्या परत असं त्यांचं तोंड पडून जातं. पार्थ म्हणतो की तुमचा कॉन्फिडन्स होतास की हा बोका तुमचा हात धरून आपल्या बेडरूम पर्यंत घेऊन जाईल. आणि बघा आता इकडे काव्याला आठवतं की जेव्हा यांचं लग्नासाठी काय पण हे जेव्हा ठरलं होतं तेव्हा काव्या तिथे आली होती आणि पार्थला म्हणायची की राहू दे ना पार्थ मला इथे प्लीज. ती म्हणते की हे बघा हवं तर मी तुमच्यासोबत आपल्या बेडरूम मध्ये नाही राहणार. ती म्हणते की गेस्ट रूम मध्ये राहील काहीच प्रॉब्लेम नाही मला, कारण मला तुम्हाला पहिल्या क्षणापासून मिळवायचं आहे पार्थ. आणि बघा इकडे आता पार्थ पण आहे ना थोडीशी गोगली टाकतो प्रेक्षकांना, म्हणजे सगळ्यांना विचार करायला लावणारा असा म्हणतो तो की तो लगेच म्हणतो की पण मी पार्थिला म्हणतो की पण तुम्ही चुकलात, कारण मी तुमचा हात धरून तुम्हाला बेडरूम पर्यंत नाही येणार. आणि ह्या एवढं बोलल्यानंतर घरामध्ये सगळे आता विचार करायला लागला की पार्थ असं का बोलतो आहे. पण इकडे मात्र वसू आत्या आणि रम्याला पार्थ एवढं बोलल्यानंतर फार आनंद होतो, पण तो पुढे काय बोलला ना प्रेक्षकांनो हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्याने सगळं बदलून गेलेलं आहे. पण प्रेक्षकांनो पुढच्या क्षणी त्यांनी काय केलं ना, त्याने काव्याचा हात असं त्याच्या गळ्यात टाकलं आणि अलगद तिला उचलून घेतलं. बघा प्रेक्षकांनो आता इकडे सगळेजण मात्र खूप खूप आनंदात असतात आणि मानिनी काकू तर तोंडाला हातच लावतात की प्रेक्षकांनो बघा पार्थने काव्यासाठी म्हणजे काव्याने आधी पार्थसाठी म्हणजे दोघांनी एकमेकांसाठी खरंच खूप केलेलं असतं, पण त्याचं फळ त्यांना आत्ता मिळालेलं आहे. आता पार्थने काव्याला असं उचलून घेतलेलं असतं आणि पार्थ तिला म्हणतो आता गेस्ट रूम मधून आपल्या काव्यार्थ रूमच्या प्रवासाची वेळ आली आहे. मिसेस काव्या पार्थ देशमुख. प्रेक्षकांनो इथे काव्याला ना फार लाजायला येतं. आता सगळेजण मोठे सासू सासरे आई वडील हे सगळे समोर उभे असताना पार्थने डायरेक्ट तिला असं केलेलं असतं, त्यामुळे आता कोणीही असेल तर लाजेलच ना. आणि प्रेक्षकांनो आता पार्थने हळूहळू तिला त्यांच्या रूमपर्यंत नेत असतो. इकडे सगळेजण मात्र टाळ्या वाजवत असतात. प्रेक्षकांनो आता यांचं नातं तर सुरळीत चालू झालेलं आहे, पण पुढे काय होणार आहेत माहीत नाही, कारण आता रम्या जे बोलते ना प्रेक्षकांनो त्यावरनं असंच वाटतं की ती आता काहीतरी गेम करणार आहेत. प्रेक्षकांनो ती खूप जलद झालेली असते आणि तिला आठवतो ऑफिसमध्ये काम करताना जेव्हा पार्थ तिच्या अजून माझे मागे असतो. प्रेक्षकांनो बघा ती रडतच हसायला लागते, म्हणजे तिला ते आठवण येते आणि त्या सीन त्यांनी इथे व्हिज्युअलाइज केलेले आहेत. पण वसू आत्या तिच्याकडं कोणत्या याच्याने बघतात बघा, त्यांना असं वाटतं की ही रम्या नको परत काहीतरी म्हणजे वेडं वाकडं किंवा ही येडी व्हायला असं. आणि हे सगळे बहुतेक यांचे जुने क्षण आहेत जेव्हा पार्थ आणि ही रम्या एकमेकांसोबत वेळ घालवायचे, हसी मजाक यांच्यामध्ये खूप असं दाखवलेलं आहे. आणि ते क्षण आठवून आता रम्या हसते आणि परत तिला खूप रडायला येतं. इकडे वसू आत्या तिला म्हणतात की रम्या मी काय म्हणते, घरामध्ये राहून हे असं रोज बघण्यापेक्षा आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊयात का, किंवा दोघांमधलं भांडण मिटलंय आता. मला माहिती आहे का त्या दिवशी काव्याला तळतळाट लागा म्हणून बोललो आपण, पण आपल्या दोघींचीही हाय तिला लागली नाहीये बाळा. ती हॉस्पिटलमधनं बरी होऊन परत आली आहे. वाटलं होतं मला की हॉस्पिटलमध्ये मेली असती तर बरं झालं असतं, पण आली घरी परत. प्रेक्षकांनो ही रम्याची जी रिॲक्शन आहेत ना हे बघूनच तर मला सुद्धा घाबरायला होत आहे, कारण आता हिच्या डोक्यात काय चाललं आहेत ना माहित नाही. असंही वाटलं होतं की आपण म्हटलं होतो ना की हिला शुद्ध आल्यानंतर ही पार्थला ओळखणार नाही, पण तेही झालं. आणि वसू आत्या म्हणतात की हे रम्या तसं झालं असताना बाळा मी आपण होऊन तुझं आणि पार्थचं लग्न लावून दिलं असतं. गुरुजींची भविष्यवाणी देखील खरी ठरली असती. काय प्लॅन्स केले होते मी, पण तसलं काही झालं नाहीये. तुला कळतंय ना त्यांचं भांडण मिटलंय आणि ती बरी होऊन घरी आली आहे. आणि वसू आत्या म्हणतात की तरी तू म्हणते की तुझा, आणि तेवढ्यात ही रम्या तिच्याकडे कशा नजरेने बघते ते बघा. रम्या म्हणते की हो आई, माझं आणि पार्थचं लग्न आणि नंतर हनीमून. रम्या म्हणते की खूप झाली यांची लव्ह स्टोरी. प्रेक्षकांनो रम्या बोलते त्याच्यावर वसू आत्या सुद्धा घाबरतात. रम्या म्हणते की याच्या लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी ट्विस्ट आणावाच लागणार. वसू आत्या म्हणतात की ट्विस्ट, कोणता ट्विस्ट? आणि असं बोलून रम्या मात्र रूम मध्ये निघून जाते आणि वसू आत्या त्यावर विचारच करत असतात की हे असं का बोलली ते. आणि प्रेक्षकांना आता पार्थने उचलून काव्याला बेडरूम मध्ये आणलेलं असतं आणि समोर
आरशामध्येच त्या दोघांना ते दोघं दिसतात आणि हे बघून मात्र काव्या लाजते. पार्थ तिला खुणवतं की चलायचं आणि यावर सुद्धा काव्या लाजते प्रेक्षकांनो. आणि बघा आता रूममध्ये आल्यानंतर आता काव्या किती दिवसांनी तिच्या ह्या रूममध्ये आली आहे. तिला क्षणभर खूप छान वाटतं आणि तिला त्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झालेल्या असतात प्रेक्षकांनो. जेव्हा पार्थचं तिच्याकडे बघणं, आता काव्याने कसं जास्त लोशन झाल्यामुळे पार्थला ती कसं लोशन लावते हे सगळ्या आठवणी तिच्या ताज्या झालेल्या असतात आणि त्या त्यांनी इथे व्हिज्युअलाइज देखील करून दाखवलेल्या आहेत. त्यांची भांडणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टी तिथे व्हिज्युअलाइज केल्या आहेत. काव्या म्हणते की फायनली आपल्या खोलीत आले मी. काव्या म्हणते की बघा ना, कालपर्यंत त्या खिडकीत बसून बोलायचे तुमच्याशी आणि आज काव्या म्हणते की आता आत बसून आता त्या खिडकीकडे बघते. बरं वाटतंय. माझ्या वस्तू, माझे कपडे, माझे आयसची पुस्तकं आणि प्रेक्षकांनो तिथे बघितल्यानंतर काव्याला अजूनच वाईट वाटतं. यावर प्रेक्षकांनो पार्थ तिची कान पकडून माफी मागतो. इकडे काव्या म्हणते की सोडा तो विषय, जाऊ द्या, नको विचार करायला त्याबद्दल आपण. पार्थ म्हणतो की खूप ताणलं ना मी. काव्या बघा मान डोलावते आणि म्हणते की नाही. काव्या म्हणते की मुद्दाम केलं असतं तर धपाटे खाल्ले असते. काव्या म्हणते की ठीक आहे देशमुख, काय आहे ना. काव्या म्हणते की एक वेळ होती आपल्या संसाराचं, माझ्या रागाचं, माझ्या नकाराचं भयानक विष तुम्ही महादेवासारखं पचवलं. आता माझ्यावर वेळ आली. मी सुद्धा स्वतःला मीरा समजून हसत हसत सगळं विष प्यायले देशमुख. काव्या म्हणते की काय ना, प्रत्येक मीरेला सवय असते वाट बघण्याची. काव्या म्हणते की देशमुख तुम्ही तुमचा वेळ घेऊन पोहोचला तिथपर्यंत, आता परत मागे नाही ना फिरणार. पार्थ म्हणतो की नाही. काव्या खूप रडते आणि म्हणते की काय असतं ना देशमुख, फिनिश लाईन पर्यंत पोहोचून मागे येणं फार वाईट असतो. याचंच बघा ना, वर्षभर अभ्यास करून शेवटच्याच दिवशी मी. आणि बघा तेवढ्यात ती तो विषय टाळते आणि म्हणते की किती वाजले. काव्या म्हणते की अनिशाशी बोललंच पाहिजे, तिला चांगला गेला असेल पेपर. आणि काव्या म्हणते की जाऊ दे, ती फोन करेलच मला, तेव्हा सांगते तिला काय झालंय ते. पार्थ म्हणतो की मी सांगितलंय त्यांना. काव्या म्हणते की अहो का सांगितलंस तिला, असं काय करता देशमुख, अहो विचार करत बसली असेल ती, तिला पेपर द्यायचा आहे. तेवढ्यात पार्थ म्हणतो की एक्झाम सेंटरला पोहोचल्यावर त्यांचा फोन आला होता, मला राहवलं नाही म्हणून मी सगळं सांगून टाकलं. काव्या म्हणते की जाऊ दे, आपण ना काही दिवस बोलायलाच नको ह्या विषयावर. पार्थ म्हणतो की होऊन काय होणार आहे, मनातून जाणार आहे, याला क्लोजर मिळायलाच हवं ना. काव्या म्हणते की मिळेल क्लोजर, तेव्हाच मिळेल जेव्हा मी परत अभ्यासाला सुरुवात करेल. काव्या म्हणते की बघा ना, उलट दुप्पट अभ्यास होईल माझा, पक्का अभ्यास होईल. आणि बघा इकडे पार्थला ना खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे काव्या त्याला म्हणते की काय विचार करताय. हे बघा मला सांगा देशमुख, आपली एखादी ट्रेन सुटली तर काय करतो आपण, कशामुळे ट्रेन सुटली याचं दुःख करत बसतो का कोणामुळे ट्रेन सुटली याचा ब्लेम गेम खेळत बसतो. प्रेक्षकांना आता काव्या बोलते ते तर अगदी बरोबरच आहे. एक्झाम सुटली तर एक्झाम परत देता येईल, तसं तिने छान ट्रेनचं उदाहरण देऊन गोष्टी अगदी सरळ केलेल्या आहेत. काव्या त्याला विचारते की काय करतो. पार्थ म्हणतो की आपण दुसरी ट्रेन पकडतो. काव्या म्हणते की एक्झॅक्टली, ती म्हणते की पकडेल मी माझी दुसरी ट्रेन. काव्या म्हणते की पण ही काव्या तिचा प्रवास नक्की पूर्ण करेल देशमुख, अगदी डेस्टिनेशन पर्यंत नक्की पोहोचेल तुमची ही मांजर. आणि शिवाय या सगळ्या मार्गांमध्ये माझ्या बोक्यावरचं नातं घट्ट झालं ना हो. प्रेक्षकांनो बघा, यामधनं तर काही साध्य झालंच नाही किंवा ती एक्झामपर्यंत पोहोचलीच नाही. पण बघा तिचं म्हणणं आहे, तिनेही त्यातनं पॉझिटिव्हच घेतलं की ती म्हणते माझ्या बोक्यासोबतचा रिलेशन एकदम स्ट्रॉंग झालं ना. म्हणते की आता उलट अजून ताकद येईल मला पुढचा प्रवास करायला. तेवढ्यात काव्याचं डोकं दुखतं. पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही बोलू नका, आता आराम करा. प्रेक्षकांनो पार्थ काव्याला म्हणतो की मी खाण्यापिण्याचं बघतो काहीतरी. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला म्हटलं ना आता इकडे काव्या आणि जिव्हा आणि नंदिनीचं काय चाललंय ते. आता बघा बाबा म्हणतात नंदिनीला चल नंदिनी, बाबा म्हणतात की चल नंदिनी झालं ना आपलं, आता चल निघूयात. तेवढ्यात इकडे जिव्हा बघा फिंगर क्रॉस करतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की मी घरी नाही येणार. आणि प्रेक्षकांनो बघा आता मला तरी वाटतंय की इकडे हे बाबांनी मुद्दाम नाटक केलेलं असतं, कारण त्यांना बघायचं असतं की नंदिनी आता काय करते ते. असो इकडे आपण बघितलं आता पार्थने काव्यासाठी फ्रूट सलाड आणलेलं असतं. काव्या म्हणते की नको मला हे फ्रूट सलाड. पार्थ म्हणतो की का
काव्या म्हणते की जे हात प्रेमाने फ्रूट सलाड बनवू शकतात तेच हात प्रेमाने खाऊ घालू शकत नाही का? आणि प्रेक्षकांनो पार्थ म्हणतो की अच्छा म्हणजे या बोक्याकडून या माणसीला लाड करून घ्यायचेत होय. आणि आता पार्थ खाऊ घालतो आणि तो चमचा मागे मागे घेतो आणि दोघं एकमेकांच्या जवळ येतात आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.